यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं वागणं पर्सनली घेऊ नका. बहुतेक लोक आपल्या कपॅसिटीनुसार वागतात, क्षमतेनुसार वागतात, तुमच्या गरजेनुसार किंवा तुमच्या पात्रतेनुसार नाही. कोणी नात्यामध्ये कमी सपोर्ट दिला तर ते तुमची व्हॅल्यू कमी झाल्याचं चिन्ह नसतं, ते त्यांची इमोशनल लिमिट दाखवतं. समोरचा माणूस कसा वागतोय हे त्याच्या संस्कारांवर आणि त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. तिथे आपण बदल करू शकत नाही. पण ह्यातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, ती म्हणजे फिल्टर लागण्याची प्रक्रिया. संकट हे एक प्रकारचं फिल्टर किंवा गाळणी असते, जे आपल्या आयुष्यातली काही माणसं बाजूला करतं आणि जी खरंच आपली आहेत त्यांना समोर आणतं. ह्या अनुभवातून काय शिकायचं? तर प्रत्येक कठीण प्रसंग जाताना आपल्याला काहीतरी देऊन जातो. कदाचित तो आपल्याला जास्त शहाणं बनवतो किंवा आपल्याला माणसांची पारख करायला शिकवतो. आपण आयुष्याकडून फक्त सुखाचीच अपेक्षा करतो आणि जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण तक्रार करायला लागतो. तर ह्यातून हेच शिकायचं की आयुष्यात कायमस्वरूपी काहीच नसतं, ना माणसं, ना सुख, ना दुःख. म्हणूनच जेव्हा चांगलं चाललंय तेव्हा हुरळून जायचं नाही आणि जेव्हा वाईट काळ आहे तेव्हा खचून जायचं नाही.